नमस्कार, मी ऋतुजा। या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय JPR चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा। सोलापूरकर आतुरतेने ज्या दिवसाची प्रतीक्षा करत होते आणि अखेर तो दिवस आल्याची माहिती सोलापूर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी जाहीर केली आहे। येत्या 9 जून पासून सोलापूर ते गोवा कमर्शियल विमान सेवा सुरू होणार आहे, पण ही सेवा उडान योजनेअंतर्गत नसणार आहे, त्यामुळे जादा पैसे मोजून सोलापूरकरांना विमानातून प्रवास करावा लागेल। सोलापूरकरांना उडान योजनेचं आश्वासन दिलं गेलेलं होतं, आता ह्या योजनेचं काय झालं अशी विचारणा सोलापूरकरांकडून होतीये। सोलापूर ते गोवा कमर्शियल विमान प्रवासाचं तिकीट हे कमीत कमी 3,499 रुपये तसंच जास्तीत जास्त 5,600 रुपये, ह्यामध्ये 5% GSTचा समावेश असेल इतकं असेल। तेच उडान योजनेअंतर्गत तिकिटाचे दर 2 ते 2,500 रुपये असणार होतं। मंगळवारी दुपारपासूनच ऑनलाईन तिकीट बुकिंग सुरू झालेलं आहे आणि तिकीट बुकिंग करण्यासाठी अनेकांनी वेबसाईटला भेटही दिली आहे, त्यामुळे सायंकाळी फ्लाय 91 ची वेबसाईट हॅक झाली। नमस्कार, सोलापूरकरांसाठी आज अतिशय आनंदाचा दिवस आहे। सोलापूरच्या विमान सेवेला आजपासून तिकीट विक्रीला अखेर सुरुवात झालेली आहे। फ्लाय 99 या एअरलाइन्सच्या वतीने सोलापूर ते गोवा ही सर्व्हिस आता प्रथमतः सुरुवात होत आहे। येणाऱ्या काळात सोलापूरपासून मुंबई असेल, हैदराबाद, बेंगलोर व भारतातील अन्य काही मेट्रो शहरासाठी देखील विमानसेवा लवकरच सुरुवात होणार आहे। ही विमानसेवा सुरू होण्यासाठी महाराष्ट्राचे कर्तृत्वान मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर यांचे विशेष प्रयत्न व सहकार्य लाभले असे केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री आदरणीय मुरलीधरांना मोहोळ, ज्यांनी सातत्याने या विमानसेवेला लवकर सुरुवात व्हावी म्हणून पाठपुरावा केला, असे सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांचा मी मनापासून आभार मानतो। आज या ठिकाणी अक्कलकोटचे आमदार भाजपाचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष श्रीयुत सचिनदादा कल्याण शेट्टी यांचाही उल्लेख करावासा वाटतो। त्यांनी देखील सोलापूरची विमानसेवा सुरू होण्यासाठी दिल्लीवारी केली, यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आणि आज खऱ्या अर्थाने यश आलेलं आहे। आज गोव्याला ही जी एअरलाईन सुरू झालेली आहे, गोवा या इंटरनॅशनल एअरपोर्ट पासून आपल्याला भारतातील त्याचबरोबर विदेशातील अनेक ठिकाणी सोयीस्कर कनेक्टिव्हिटी मिळणार आहे। त्याचबरोबर तळ कोकणातील जे पर्यटक या ठिकाणी दर्शनासाठी धार्मिक पर्यटनाला येत असतात, विशेषतः अक्कलकोट, पंढरपूर, तुळजापूर या सगळ्या धार्मिक कार्यासाठी येणाऱ्या लोकांना सुद्धा ही एअरलाईन्स निश्चितच सोयीची होणार आहे। मी ही सगळी प्रक्रिया अनेक प्रशासकीय अडचणी दूर करण्यासाठी ज्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले, एक सोलापूरच्या भूमिपुत्राप्रमाणे ज्यांचं या विमानसेवेसाठी योगदान राहिलं आहे, ते सोलापूरचे माननीय जिल्हाधिकारी श्रीयुत कुमार आशीर्वाद साहेब देखील, यांचा देखील मी मनापासून आभार मानतो की त्यांनी येणाऱ्या सगळ्या अडचणीवरती मार्ग काढत, त्या अडथळा दूर करत ही विमानसेवा सुरू होण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केलेला आहे। मी महाराष्ट्र शासनाच्या वतीने शासनाचा एक लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितच सगळ्यांना खात्री देतो की फक्त गोव्यापुरतच नाही तर येणाऱ्या काळात अन्य मोठ्या सगळ्या शहरांसोबत देखील सोलापूरची विमानसेवा सुरू होईल, हा विश्वास देऊन पुनश्च एकदा केंद्र सरकार, महाराष्ट्र शासनाचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो। धन्यवाद।